संभाजी महाराजांवरचा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये आला होता आणि तुम्ही तो पाहिला असेल, तेव्हा तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल. जेव्हा शेवटचं दृश्य संपलं, तेव्हा थिएटरमध्ये टाळ्या नव्हत्या, तर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. इतक्या हालअपेष्टा, इतका अमानुष छळ आणि हे सगळं सहन करणारा राजा फक्त 31 वर्षाचा होता. पण आज प्रश्न असा आहे, की ज्यांनी अख्ख्या मुघल साम्राज्याला एकट्याने झुंज दिली, त्याच संभाजी महाराजांबद्दल काही इतिहासकारकांनी आणि लेखकांनी नेमकं लिहिलं काय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहे. सो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. विनायक दामोदर सावरकर यांचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे, हिंदू पदशाही. हे मूळ इंग्रजी पुस्तक आहे आणि आजही पीडीएफच्या स्वरूपात उपलब्ध आहे. या पुस्तकात चॅप्टर नंबर 4 अ रॉयल मार्टियर या अध्यायात पेज नंबर 14 आणि 15 वर छत्रपती संभाजी महाराजांविषयीचा उल्लेख आढळतो. त्या ठिकाणी सावरकर लिहितात की शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांना असा नेता मिळाला जो एका महान राष्ट्राचं नेतृत्व करण्यास असमर्थ होता. इतकंच नाही तर पुढे संभाजी महाराजांच्या स्वभावाबद्दल लिहिताना त्यांनी अतिशय रागीट आणि दारू व भोगविलासात गुंतलेला असे शब्द वापरलेले आहेत. आता प्रश्न असा आहे की ज्या राजाने किमान 2 ते 3 लाख मुघल सैन्याशी सलग 9 वर्ष संघर्ष केला, ज्याने औरंगजेबाला महाराष्ट्रात अडकून ठेवलं, तो राजा अकार्यक्षम कसा? ज्या राजाने अमानुष छळ सहन केला आणि शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी उभा राहिला, तो राजा भोगी कसा? हा मुद्दा कोणाच्याही भावना दुखवण्यासाठी अजिबात नाहीये, पण एक साधा प्रश्न विचारण्यासारखा आहे. इतिहास लिहिताना सत्य कुठं हरवलं जातं, सत्य का लिहिलं जात नाही? मी आज फक्त इथे मत देत नाहीये, तर पुरावा पण दाखवलाय. आता सत्य काय आहे हे तुम्हीच ठरवा. इतिहास वाचा, प्रश्न विचारा आणि सत्य समजून घ्या आणि त्याच्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. असाच खरा इतिहास आपल्या चॅनलवरती दाखवला जातो. सो चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे.